नमस्कार, कथासंग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजची कथा दोन बहिणींची आहे. बहिणी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ते प्रेम, माया. आपल्या मनात असं कधी येत नाही की बहीण म्हणजे शत्रू. हो, पण काही गोष्टी अपवाद असतात ना. तसंच आपली आजची कथा दोन बहिणींची आहे. मोठी बहीण अंजू आणि दुसरी मंजू, दोघींची लग्ने होतात. अंजू ही खूप भोळी असती आणि मंजू ही अंजूच्या एकदम उलट चालाक असती. अंजू दिसायला सुंदर असते, मनमिळाऊ असते, त्यामुळे ती घरात सगळ्यांचीच लाडकी असते. मंजूला मात्र कायम तिचा द्वेष वाटायचा. अंजू मात्र लहान बहीण म्हणून कायम तिचे लाड करत असते. दोघींच्या लग्नानंतर त्यांची गाठभेट जास्त होत नसे. दोघी माहेरी आल्या तरच त्यांची भेट व्हायची. अंजू तिच्या संसारात खुश होती. तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा. पण अंजूला मुलबाळ झालेले नव्हते. मंजूला मात्र 2 मुलं झाली होती. तरी ती तिच्या संसारात खुश दिसत नव्हती. काही ना काही तिच्या तक्रारी कायम असायच्या. एकदा का ती माहेरी आली की ती परत जायचे नावच घ्यायची नाही. तिला वाटायचे की अंजू एवढी आनंदी कशी काय? तिला अजून मुलबाळ नाही, तरी तिच्यावर कसं काय सगळे प्रेम करतात? असं तिच्यात काय आहे जे माझ्यात नाही? तिच्या ह्या द्वेषापायी ती तिच्या संसारात पण सुखी राहत नव्हती. तिचे नवऱ्याकडे, मुलांकडे लक्ष नसायचे. त्यामुळे वारंवार त्यांच्यात भांडणे होत असायची. तिची भांडणे इतकी टोकाला जायची की त्यांच्यात पोलिसांपर्यंत जावे लागायचे. मंजूच्या माहेरचे पण ह्या नेहमीच्या भांडणाला वैतागले होते. ते तिला सांगायचे, 2 मुलं आहेत, थोडं समजदारीने घे, दोघे भांडू नका, मुलं लहान आहेत, त्यांच्यावर काय परिणाम होईल, असं तिला सांगून समजवायचे. काही महिने गेले. तिच्या घरच्यांना वाटले आता मंजूचे बरे चालले आहे. पण एक दिवशी मंजू दोन्ही मुलांना घेऊन परत माहेरी येते. त्यावेळी मात्र ती तिचे सगळे सामान घेऊन येते व सांगते परत ती नवऱ्याकडे जाणार नाही. ती सांगते मी इथे काहीही कामधंदा करेल व माझ्या मुलांना सांभाळेल. त्यावेळेस तिच्या अंगावर मारलेल्या खूप खुणा होत्या. नवऱ्याने खूप मारहाण करून तिला माहेरी पाठवलेले असते. खरंच तिची तेव्हाची परिस्थिती खूप वाईट होती. ती बघून घरचे तेव्हा तिला काहीच बोलले नाहीत व तिलाही ते सपोर्ट करू लागले. अंजूला बहिणीची सगळी हकीकत कळते. तिला खूप वाईट वाटत असते. आपल्या लहान बहिणीची काय परिस्थिती झाली, तिची लहान मुलं आहेत, ती आता काय करेल? अंजू सारखा तिचाच विचार करायची. अंजूच्या नवऱ्याला हे लक्षात येते आपली बायको दुःखी आहे. तो अंजूला म्हणतो, तुला तुझ्या बहिणीची आठवण येते तर तू थोडे दिवस माहेरी जा व तिच्याबरोबर थोडा वेळ घालव. अंजूला पण त्याचे म्हणणे पटते. दुसऱ्याच दिवशी ती माहेरी जाते. काही दिवस लहान बहिणीसोबत राहते. त्या काळात अंजूला बहिणीच्या मुलांवर प्रेम जडते. ती त्यांचं सगळं आनंदाने करायची, त्यांचे खूप लाड करायची. ती लहान मुलं पण अंजूमध्ये रमली होती. ती मुलं अंजूला मावशीऐवजी मोठी आई असं बोलायचे. त्यांचे ते बोबडे शब्द व आई हाक तिच्या काळजाला भिडायचे. अंजूला त्या मुलांना सोडून घरी जावेसे वाटत नव्हते. एक दिवशी अंजूला नवरा घ्यायला आला. ती पण सगळं आवरून जायला निघाली. तिचा पाय निघत नव्हता, तरी ती निघाली. तेव्हा ती मुलं तिला बिलगली व नको ना जाऊ मोठी आई अशी विनवणी करू लागली. हे बघून तिच्या नवऱ्याचे मनही भरून आले. त्याने अंजूला सुचवले की काही दिवस तुझ्या बहिणीला आपल्याकडे चल. हे ऐकून अंजू खूप भारावून गेली. मग अंजू बहिणीला सांगते, तू माझ्याकडे चल, तुला पण थोडे बरं वाटेल. मग मंजू आपल्या मुलांना घेऊन त्यांच्यासोबत जाते. सगळे मिळून घरी येतात. मंजूला बहिणीच्या घरचे ऐश्वर्य पाहून त्याचा मोह वाटू लागला. तिला ते घर सोडून जाऊच नये असं वाटू लागले. मग मंजू काही ना काही कारणाने तिच्या नवऱ्याशी जवळीक वाढू लागली. तो पण तिच्याकडे सहानुभूतीने पाहायचा. जसजसे दिवस जात होते तसतशी त्या दोघांची जवळीक वाढत होती. अंजू मात्र ह्या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त होती. तिच्या मनात कधीच बहिणीविषयी संशय निर्माण झाला नाही. मंजू तिला सांगत होती की ती इथेच काम शोधते, म्हणून अजून काही दिवस थांबावे लागेल. अंजूला त्या लहान मुलाबरोबर राहायला मिळत होते म्हणून ती खुश असायची. मंजूला जवळपास आता 3 महिने झाले होते बहिणीच्या घरी राहायला येऊन. मंजूची आई तिला घ्यायला अंजूच्या घरी येते. खूप दिवस झाले, असं बरं नाही वाटत बहिणीच्या घरी इतके दिवस राहायला.
असं सांगून मंजूला व तिच्या मुलांना घेऊन परत माहेरी येते. माहेरी आल्यावर मंजूला सारख्या उलट्या होऊ लागल्या. तिच्या आईच्या लक्षात आले की काहीतरी गडबड आहे. तिने मंजूची कसून चौकशी केली. तेव्हा तिला कळले की ती गरोदर आहे. हे ऐकून आईला धक्काच बसला. तिला काही कळेना. दोन्ही मुली तिच्याच. कोणाचे आयुष्य वाचवू? कारण चूक अंजूच्या नवऱ्याची सुद्धा होती. आईला आता ही गोष्ट अंजूच्या कानावर घालावीच लागली. हे सगळं ऐकून अंजू स्तब्ध झाली होती. तिने खूप विचार केला ह्या परिस्थितीतून मार्ग काढायचा आणि एका विचारावर येऊन पोचली. तिने बहिणीला त्या बाळाला जन्म द्यायला सांगितले व सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली. 9 महिन्याने अंजूने एका मुलीला जन्म दिला. अंजूने नवऱ्याला सांगितले की बहिणीच्या 3ही मुलांची जबाबदारी बाप म्हणून घ्यायची, त्याची शिक्षा, व बहिणीचे परत तोंड पाहायचे नाही असा निर्धार केला. आजची अंजूची कथा कशी वाटली ते सांगा. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.